बॅरं तोडायला जायची पण ट्रॅक्टरची पट्टी तुटली ती नीट करायला जायची आज. कॉकच्या वरच आहे ना हे तुटून गेले. पेटले 4 पाट्या ते सकाळ धरून. सार्थक दादा नाही आले यांना आता कामाला दूर व्हायचे. गुड मॉर्निंग मित्रांनो. सौरभ मी बसले आता इथं झाडाखाली. तर आता जांभळं पाहू शकता. जांभळं किती पिकले आता आहे का नाही सौरभ? काढायचे कधी नंतर काढू. आधी आपल्याला प्रवीणने ना हाय ना टाकीवरचा कॉक बंद करायला लावलाय. कॉकच्या वरच आहे ना हे तुटून गेले त्यामुळं काय पाण्याने कॉक बंद करायला लागतोय. झाला का बंद? झाला. ही टाकी जरी भरली ना तरी खाली वावरात पाणी चालू असते. आता ती ना वरची टाकी भरायची ना तिकडची त्याच्यामुळं इथला कॉक बंद केला का ही टाकी भरती. सौरभ भाऊ काय म्हणता? सौरभ भाऊ काय करायचे काम आज? बॅरं तोडायला जायची पण ट्रॅक्टरची पट्टी तुटली ती नीट करायला जायची आज. ती नीट केली का मगच आपल्याला टॉली जोडता येईल. टॉली 4 दिवस झाले इथं उभी आहे. ती म्हणते मला का जोडीता ट्रॅक्टर बरोबर. पण आता काय करता ट्रॅक्टरची नेमकी टॉली जोडायची पट्टी तुटली त्याच्यामुळे अण्णा ती आज जाऊन नीट करून आणतील. तोपर्यंत आज काय आराम आहे का नाही. पूजा आलेली आहे आता आंघोळ करून. दुधाची गाडी पण आलेली. जर्शीचं दूध घालतो आम्ही तिला. गावरान गाई तर काय घरी खायला दूधच देत नाही. मोकरला था मारी ती नाही उष्णतेने हाताची कातडी गेले. लावायचं काम चालू केलं आहे लगेच. दत्ता अण्णा आलेले आमचा पाईप घेऊन. त्यांनी नेला होता घरी. हा हा रोपणी घेतला लगे त्यांच्या अण्णाच्या हातातून पाईप इथं ठेवायला. कुठे ठेवी तू? ठेव तिथं. हा करतो थांब. हे दाखवतो ना ती गिरण खराब झाली म्हणून. पेटले 4 पाट्या ते सकाळ धरून. सकाळ नाही 2-3 दिवस झाले. पूजाचं इथे देव पूजायचं काम चालू आहे. कामचं देवावर आहे. आता काय करायचं? नको थांब सावकाश होते. प्रवीणचं त्यांचं तोंड आहे आज. पाहुणे मंडळी आलेले. आमचे बंधू प्रणव शेठ पण आलेले. आज आमचे नाना नानी आलेले इथे दोंड खायला. बाबा पण आलेले. हे मामा आहे. हे प्रणव भाऊ आहे. सार्थक दादा नाही आले. अभ्यास करते काय? बिजी असते ते जरा सध्या आता अभ्यासात. चालेल काय? थांबले असते आजचे दिवस. काम आहे. कुठे जाता तुम्ही कामाला? शाळेत शिकवायला. बरं सावकाश जा आता. आमच्या अनिकेतचे तुम्हाला कसले ब्लॉग बघायला आवडतील ते सांगा. गावातल्या जीवनामध्ये तुम्हाला ते कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याला सपोर्ट करा. हा ही आमची आजी आहे. ह्या बाबांची आजी. आता ते चालले घरी. चालले का थांबले? अहो थांबा. थांबले असते आजचे दिवस. हा पण आता थोडा टाइमच झाला. हा हा चला आता पुणेकर मंडळी चाललेली आहे. गावाला आले होते. नाना पण म्हणते चला. काय म्हणणार फक्त असतं एकच शब्द कन्सिस्टन्सी. हा कन्सिस्टन्सी ठेवा किंवा रील्सच्या भाषेमध्ये कळशी. सावकाश जा. हा हा चला. हा बाय बाय बाय. आले तर पुन्हा बाय बाय. सौरभ दादा आलेत. पूजेला जायचे जेवायला त्यांना ना आणि अण्णांना घास कापून टाकलाय गायांना. हा काय साठी कापला रे सौरभ? हा घास शाळ्यांना बरोबर टाके तुम्ही. मामा पण चालले घरी. आता त्यांना मी म्हणलं थांबा पण ते काय थांबत नाही. थांबले असते आजचे दिवस. तुम्हाला पण पूजेला जायची का? बरं बाजार जायची काय? आज कोणचा बाजार? आता शिरूरला जाणार. राहिला शिरूरला आहे. चालतंय. शेळ्या आता बांधून टाकलाय प्रवीणचे द्यायच्या गोठ्यात. म्हणलं जरा येरवळीच बांधून ठेवा. आता काय होतं वाघाची काही गॅरंटी नाही. सौरभ भाऊ आले परत आता आनंदला घेऊन जाण्यासाठी पूजेला. चला मला घेऊन जा आता घरी. त्यांच्या गाडीवर बसतोय मी. जातो घरी. अण्णा काय उरकी नाही लवकर. सौरभ सारखा म्हणतो अण्णा उरका उरका आपल्याला जेवायला जायचे. आमच्या वाडीत पूजा आहे एक तिकडे जायचे. हाय घरी सौरभ. अण्णा घरीचे. दर हे मोबाईल दर. बोका तू काय करतो इकडे घरी जायचं तर? मला खाट न्यायची घरी आणि लय गरम होते घरात. लाईटीच
ओके उशी फाडली बा कोणतरी ह्या ठेवी नाही तर पाहुणे म्हणतील बाबा फाटलेले उशी वापरता का तुम्ही. हॅलो दर हा मोबाईल चल हातात. बोल ना. हा बर बर चालते ठेवू का. उशी गुंडाळी तू आणि मग आधी घेतो हा आहे का नाही. पडायचं नाही ना उशा चालते. आम्ही एक हा. मागून घेतो. चला जवळच ठेवा. शेवटी अण्णांनी उरकले आता सौरभती झाले जेवायला. हा बल्ब लावी ती इकडं. हा हा बल्ब काढ तू इथून. आता ते काय आलं चार्जिंगचा बल्ब आहे हा आणि ते नेमका बॅटरीच्या माग आहे का. आदित्य भाऊ पाईप जोडीत होते त्याच्यामुळे त्याला टाइम झाला यायला. आणि आमचे दाजी त्याला चांगले खवळले. आता एवढा टाइम काय करत होता वाडी. राजी याला पण खावणार काहीतरी म्हणा ना. मला नाही खवळणार ते. त्याला माहिती मी रात्रीच घरी असतं आहे का नाही. काय आता घरी असते आता लग्न केल्यामुळे घरी. हा काम नाही करीत काय नाही नाही काम करतो पण हिंडतो जास्त. अहो, संध्याकाळी भारी चक्कर मारावं लागेल. गाड्या बिड्या जातो नाही आता मग नाही गाडी नाही आता. आहे ना चांदवाला चांडला आहे उद्या. तू येणार आहे की नाही. शौर्य काय म्हणतो बाळा आपल्या नाव जेवण झालं का. तुम्ही कुठून आली आराम कर. डायरेक्ट. तर आम्ही बसलोय जेवायला आता. आनंद बारके नाही इथं तर तुम्ही जेवायला या. लय दिवस झाले तुम्हाला कोणाला म्हणलोच नाही जेवायला या म्हणून पण आज या जेवायला. आहे का नाही पूजा नाही खात आज नुसतं कालच आताशी घास घातला मग तर नुसती डवळी तीच. तर तुम्ही काकडी पण कापून दिली आज मला तिने सोडून. माशी ते म्हणत होते ते मला माहिती. पूजाला मगाशी ना 2-3 पाहुणे म्हणले. काय म्हणले. आणायला म्हणत होते बोलत जायचं. हा ते अण्णाला म्हणत होते व्लॉग मध्ये बोलत जायचं पण आता अण्णा बोलतील तर खरं ना. बोलले तर उलग पण इकलं जाते नाही तर गहू इकले नाही जात. पण बरोबर सगळं झालं बरं का पण दूध काढायचं लक्षात नाही. अण्णा मला सांगून गेले होते दूध काढ. कारवड इकडे नेमकी याच्यात राहिले अंधारात. तसं आम्ही दिवसात दूध काढतो दिवस मावळाच्या पण लक्षातच नाही. आता शिक सोडी तो आता सोडी कारवड लय भूक लागली असं कारवडीला. गाय पानवलं नाही तो कशी झटका मारते आता साडाला हाय का ती डुसण्यासारखी. आता बाला गालीतून काढतो दूध काढे आता थोडंच निघात ते काढायला लागतं नाही तर काय होतं कारवड बारीक आहे ना जास्त दूध झाले म्हणलं जुलाबीला होईल नाही तर तसं आम्ही त्याला सगळंच पाहिजे. आता सगळे हवा खाते इथं. मी पण थोड्या वेळीत आराम करतो. प्रणव भाऊ पाहू शकता तुम्ही. आदित्य भाऊ प्रणव भाऊ आल्यास प्रवीणची इथं दोंड खायला पण प्रवीणच नाही. प्रवीण भाऊ काय काय चालू. आता हे पाहू शकता कॅमेरा चालू केला की टोपी घातली आणि तिकडे तोंड करून बसलाय. ना हे झाले काय म्हणतात या दोघांची पण आहे बी फार्मसी नाही बीच ना. हा या बी फार्मसी झालेली आहे. मेडिकल टाकायचं. हा मेडिकल याला कुठतरी ना काम बिम बघा. लय दोघं वैतागलेली ट्रॅक्टर चालू कंटाळले. सिरम मध्ये अप्लाय केलाय. याला कुठेतरी काम बघा तुम्ही. आता काय होतं दोघांनी पॅरासिटामॉलची गोळी बनवायची. 4 वर्ष आहे का या दोघांनी पण आहे ना कॉलेजला जाऊन आहे ना लय आराम केलाय. जास्त करून गुडघे दुखी चालेल. डोकं लय दुखत आहे. त्याच्यामुळे ना आता यांनी 4 वर्ष आहे ना दोघांनी पण चांगलं आरामात भाकरी बिकरी आटून डेरी वाढवले. यांना आता कामाला दूर व्हायचे. आता यांना काम बघा कुठेतरी. मुन्नाने बघितले ना जायचे. आणि जेवढा कॉलेजला दोघांनी खर्च केला ना तेवढा वसूल करणार आता आम्ही. काय नाही तुम्ही काहीतरी बघा आता. चालते झोपू का. पाण्यावर जा आपला मोकळी वावर. तर तुम्ही पाहू शकता गाई का इकडेच बघा सारखी तिची कारवड आहे नाही तर हात बांधलेली इथं गोठ्यात पण तरी पण तिला काळजी लागली आणि इकडे बघत बसली सारखी. आता तुम्ही ना लवकरात लवकर पहिले व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.